झुम 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 गोष्टींचा वार शनिवार. छान छान गोष्टी, मजेदार गोष्टी. झुम 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 नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तुम्हाला जर आमच्या कथा आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि या कथा तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर मग पाहूया आजची कथा. बालसंस्कार कथा राष्ट्रभक्ती. शौर्या, ए शौर्या, कोण कोण आहे? अरे, तू तर या पुस्तकातील मुलासारखाच दिसतोस. कोण आहेस तू? बरोबर, तू ज्याची गोष्ट वाचत आहेस ना, तोच मी शिरीष कुमार, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा एक बालवीर. अरे पण तू तर माझ्यापेक्षा थोडाच मोठा दिसतोस. एवढ्या लहान मुलांनी सुद्धा स्वातंत्र्य लढ्यांमध्ये भाग घेतला होता? हो, त्या काळात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लहान मोठे, स्त्रिया पुरुष सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने लढा दिला. मी तर फक्त 14 वर्षाचा होतो, पण देशप्रेम खूप मोठं होतं. पण तुम्ही सर्वांनी केलं काय? हे दादा, मला सांग ना सगळं. आमच्या गावात म्हणजेच नंदुरबारमध्ये ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध निदर्शनं होत होतं. लोक भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत होते. मी आणि माझे मित्र त्यात सामील झालो आणि स्वातंत्र्याचा झेंडा घेऊन पुढे निघालो. मग इंग्रजांनी काय केलं? इंग्रज पोलिसांनी जमावावर गोळीबार सुरू केला. काही लोक घाबरून तिथून पळून गेले, पण मी आणि माझे मित्र तिथेच उभा राहिलो. आणि मग तुला पोलिसांच्या गोळ्या लागल्या का? ओहो, मला गोळ्या लागल्या, पण मी माझ्या हातातील झेंडा खाली पडू दिला नाही. तो मी माझ्या मित्रांच्या हाती दिला आणि लढा सुरूच राहिला. पण तुला आणि तुझ्या मित्रांना भीती नाही वाटली? हो, थोडी भीती वाटली, पण भीतीपेक्षा देशप्रेम जास्त ताकदवान होतं. मी विचार केला, आपल्या भावी पिढ्या स्वातंत्र्यात जगतील तर माझं आयुष्य यासाठी अर्पण करणे योग्य आहे. तुझी गोष्ट ऐकून माझ्या अंगावर तर काटाच आला. पण आज देशासाठी आम्ही काय करू शकतो? आता तर लढाई नाही ना? बरोबर, आजची लढाई बंदुकीची नाही, तर शिक्षणाची, प्रामाणिकपणाची आणि चांगल्या सवयींची आहे. पर्यावरण जपणे, प्रामाणिक राहणे, एकमेकांना मदत करणे हेच आजचं देशसेवेचं शस्त्र आहे. म्हणजे अभ्यास चांगला करणे, इतरांना मदत करणे, खोटं न बोलणे, हेही देशसेवाच आहे? हो, अगदी लहान लहान